मतदार यादीत आपलं नाव कायम राहावं तसेच आपली माहिती अद्ययावत राहावी यासाठी निवडणूक आयोगाकडून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात SIR ही मोहीम राबवली जाते. या SIR ची चर्चा सध्या रंगू लागलेली आहे. परंतु हे SIR म्हणजे नेमकं काय, त्याची संपूर्ण माहिती काय आहे आणि त्याचा ऑनलाईन जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरला जातो, हे थेट आज आपण शहर मुंबईच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाद्वारे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी विद्या आणि तुम्ही पाहताय शहर मुंबई. तर हा SIR जो फॉर्म आहे अर्थात एन्युमरेशन फॉर्म आहे तो प्रात्यक्षिक करून घेण्यासाठी माझे सहकारी अमोल माझ्यासोबत आहेत. अमोल, आज आपण तुमचा एन्युमरेशन फॉर्म भरून घेणार आहोत आणि त्यासाठी मला तुमची काही माहिती लागणार आहे, तर ती तुम्ही मला वेळोवेळी द्यालच. तर आता SIR अर्थात एन्युमरेशन फॉर्म भरून घेण्यासाठी आपल्याला एक वेबसाईटवर जायचं आहे, जी निवडणूक आयोगाने दिलेली आहे. ती वेबसाईट आहे voterseci.government.in. या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. त्यानंतर तुम्ही इकडे बघाल सिटीजन सर्व्हिस पोर्टल, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक पेज ओपन झालेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला इकडे एक ऑप्शन दिसतो आहे फिल एन्युमरेशन फॉर्म. या फॉर्मला क्लिक करण्याआधी मी तुम्हाला एक माहिती देईल की या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी तुमचं एक अकाउंट असेल म्हणजे अर्थात तुमचा मोबाईल नंबर असेल, तो या ठिकाणी तुम्हाला साइन अप या बटनावर क्लिक करायचा आहे. काही तांत्रिक कारणांमुळे किंवा याच्यामुळे थोडा वेळ ही साईट घेऊ शकते. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर असेल किंवा तुमचा इपिक नंबर अर्थात तुमचा वोटर आयडी जो नंबर असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. एक कॅप्चा येईल, तो या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या जो नंबर तुम्ही रजिस्टर केलेला आहे त्या क्रमांकावर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. यावेळी हा OTP टाकल्यानंतर तुमचं अकाउंट व्हेरीफाय होईल आणि लॉग इन म्हटल्यावर तुमचं या ठिकाणी जे अकाउंट आहे किंवा तुमचं जे नंबर आहे या ठिकाणी रजिस्टर होणार आहे. आता पुन्हा आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे, कारण अमोल आपण ऑलरेडी तुमचं अकाउंट जे आहे ते या ठिकाणी रजिस्टर केलेलं आहे. तर लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा फिल एन्युमरेशन फॉर्म या ठिकाणी जाणार आहोत. लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. अमोल, प्लीज तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगाल? तर आता तुम्हाला काही वेळाने या नंबरवर एक OTP देखील येणार. तर आता आपण आधी कॅप्चा या ठिकाणी टाकणार आहोत. तर कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट OTP या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या या क्रमांकावर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला मला सांगायचा आहे. अनेक जण SIR चा जो फॉर्म आहे डेट जवळ आल्याने हा फॉर्म भरत आहेत, त्यामुळे या साईटवर जरा लोड येत आहे. त्यामुळे जरा ही साईट देखील वेळ घेत आहे. काही तांत्रिक कारणं देखील आहेत. तर त्यामुळे आपण आता थोडीशी ही साईट घेत असल्यामुळे मी तुम्हाला या संबंधीची अधिक माहिती देखील देऊ इच्छिते. ज्यावेळी तुमचं अकाउंट आहे हे रजिस्टर केलं जाणार, त्यावेळी तुम्हाला पुन्हा हे अकाउंट किंवा तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो रजिस्टर करण्याची गरज नाही. तुम्ही voters.eci.government.in वर गेल्यानंतर सरळ लॉग इन केलं की तुमच्या समोर फिल एन्युमरेशन फॉर्म हा फॉर्म ओपन होईल. तर फिल एन्युमरेशन फॉर्म आपल्याला ओपन करायचा आहे. या ठिकाणी OTP आलेला आहे अमोल, आलेला असेल तुमच्या क्रमांकावर, तो प्लीज सांगा. 584433. व्हेरीफाय आणि अँड लॉग इन. यानंतर अमोल आपण बघितलं की आता तुमचा फिल एन्युमरेशन फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे. या ठिकाणी 3 ऑप्शन आहेत की 2002च्या लिस्टमध्ये म्हणजे अर्थात तुमचं वय जर 38 असेल, अर्थात अमोल तुमचं वय 38 नाही, तर 38 ज्यांचं वय झालेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही SIR जी आहे लिस्ट आहे मतदान यादी ही डाउनलोड देखील करू शकतात किंवा तुमचं त्या ठिकाणी नाव आहे का ते चेक करू शकतात. पण आपण त्या कॅटेगरीत बसत नसल्यामुळे आपण थेट फिल एन्युमरेशन फॉर्म याच्यावर क्लिक करणार आहोत. आपण महाराष्ट्रातील आहोत, यासाठी महाराष्ट्र याच्यातून आपण आता सिलेक्ट केलेला आहे महाराष्ट्र ऑप्शन. यानंतर अमोल मला तुमचा इपिक नंबर या ठिकाणी तुम्ही द्या. TOS 371265. यानंतर सर्चच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अमोल आपण जर बघितलं तर तुमची संपूर्ण जी वोटर माहिती आहे ती या ठिकाणी आलेली आहे. यानंतर आता इकडे जर तुम्ही खाली बघितलं तर तुमचा जो BLO आहे त्याचा आपल्याला मोबाईल नंबर, त्याचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे अमोल हे देण्यामागचं कारण एकच आहे की तुमचं आधार कार्ड जे असेल आणि वोटर ID वरचं जे तुमचं नाव असेल
ते मॅच होत असेल तर तुम्हाला तुमच्या BLO ला कॉन्टॅक्ट करण्याचं काही कारण नाही. पण जर तुमचं आधार कार्डवरचं नाव हे तुमच्या वोटर आयडीशी मॅच करत नसेल तर यावेळी तुम्हाला तुमच्या BLO शी संपर्क साधायचा आहे. तर अर्थात तुमचं आधार कार्डवरचं आणि वोटर आयडीचं नाव मॅच होत आहे. यानंतर पुन्हा जर तुम्ही खाली बघितलं तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. अमोल प्लीज एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा. नंतर पुन्हा तुम्हाला तुमच्या या क्रमांकावर OTP येणार आहे. तो OTP प्लीज अमोल मला सांगा. 231848. यानंतर व्हेरीफाय OTP करायचा आहे. तर आता या ठिकाणी तुमचं हे व्हेरीफाय झालेलं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला सिलेक्ट कॅटेगरी निवडायला लावते. तर याच्यात असे ऑप्शन आहेत की फर्स्ट ऑप्शन जो आहे तो माय नेम एक्झिस्ट इन इलेक्टोरल रोल ऑफ लास्ट SIR. तुमचं वय आता 38च्या अबव आहे, म्हणजे 38 तुमचं वय नसल्यामुळे तुम्हाला या 3 ऑप्शनचा यूज करायचा आहे. तर पहिलं ऑप्शन आहे माय पॅरेंट्स नेम फादर, मदर, ग्रँडफादर, ग्रँडमदर एक्झिस्ट इन द इलेक्टोरल रोल ऑफ SIR 2002, 3 and 5. पण तुम्हाला तुमच्या आजी आजोबांचं, तुमच्या पालकांचं नाव वापरून जर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा असेल तर तुम्ही हे ऑप्शन वापरू शकतात. दुसरं ऑप्शन आहे माय पॅरेंट्स नेम, अर्थात आजी आजोबांचं नाव न वापरता तुम्ही तुमच्या आई वडिलांचं नाव वापरून देखील SIR फॉर्म भरू शकतात. आणि तिसरं ऑप्शन आहे नायदर माय नेम नॉर माय पॅरेंट्स नेम एक्झिस्ट इन द इलेक्टोरल रोल ऑफ लास्ट SIR. म्हणजे तुमच्या पालकांचं देखील नाव न यूज करता तुम्ही स्वतःची माहिती भरून या ठिकाणी हा फॉर्म सबमिट करू शकतात. तर अमोल आपण आता हा तिसऱ्या क्रमांकाचा ऑप्शन वापरणार आहोत, नायदर माय नेम नॉर माय पॅरेंट्स इन द इलेक्टोरल रोल ऑफ लास्ट SIR. या ठिकाणी जर अमोल तुम्ही पाहिलं तर तुमची पर्सनल डिटेल या ठिकाणी भरायची आहे. मी सुरुवातीलाच म्हटली होती काही माहिती मला लागणार आहे. तर या ठिकाणी काही जी कॉलम आहेत जर प्रेक्षक आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी खूप माहिती पाहायला मिळत असेल आणि आपण अरे एवढी माहिती भरायची का, तर नाही. काही जे ऑप्शन आहेत ते तुमच्यासाठी ऑप्शनल आहेत आणि ज्या ठिकाणी हा रेड स्टार केलेला आहे तीच माहिती भरणं अनिवार्य आहे. तर या ठिकाणी आता पर्सनल डिटेल्स मध्ये तुमचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे अमोल. तर ऑलरेडी तो आलेला आहे. तुमची डेट ऑफ बर्थ सांगा. 18 नोव्हेंबर. ओके. 18 नोव्हेंबर 1988. एकदा पुन्हा चेक करा अमोल की तुमची बर्थ डेट बरोबर आहे का. यानंतर आपलं पुढचं जे ऑप्शन आहे तो आहे फादर्स लिगल गार्डियन नेम, म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला सांगायचं आहे अमोल. अशोक गोविंद पेडणेकर. ओके. तर या ठिकाणी आपण तुमच्या वडिलांचं नाव देखील टाकलेलं आहे. तसंच आईचं नाव देखील भरणं अनिवार्य आहे. तर आईचं नाव देखील तुम्हाला सांगायचं आहे अमोल. अर्चना अशोक पेडणेकर. अर्चना अशोक पेडणेकर. आणि हे जे स्पाउस नेम आहे किंवा प्लेस ऑफ सबमिशन हे सगळे ऑप्शनल आहे. त्यानंतर आता थेट तुमचा शेवटचा ऑप्शन आहे. शेवटचा जो ऑप्शन आहे अमोल, अपलोड फोटो आहे पासपोर्ट साईज. जर तुम्ही JPEG फॉर्मॅटमध्ये वापरणार असाल तर 2 MB, JPG मध्ये वापरणार असाल तर 2 MB, PNG फॉर्मॅटमध्ये वापरणार असाल तर 2 MB, हे तीनही फॉर्मॅट या ठिकाणी चालणार आहे. तर आपण आता तुमचा फोटो, पासपोर्ट फोटो जो आहे तो या ठिकाणी घेऊया. ओके. तर या ठिकाणी आपण बघितलं की आपण संपूर्ण प्रोसेस ही केलेली आहे आणि आता शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत अमोल आपण, आणि लवकरच तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. तर सेव्ह या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर आता खाली तुम्ही जेव्हा ड्रॅग कराल त्यावेळी तुम्हाला सबमिट हा ऑप्शन दिसेल. अमोलच्या चेहऱ्यावर जरा हसू आलेला आहे कारण त्यांना आता मतदान करता येणार आहे. तर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट, हो सबमिट तुम्हाला करायचं आहे. तर सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एक छोटंसं व्हेरिफिकेशन करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे अमोल. तर आधार कार्ड नंबर आपण या ठिकाणी टाकला. यानंतर आता तुम्हाला तुमचा जो आधार कार्डवर मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्या नंबरवर, अर्थात तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. पुन्हा तुम्हाला तुमचा OTP सांगायचा आहे. तर गेट OTP या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता OTP तुमच्या याच्यावर येणार. या ठिकाणी 1 मिनिटांचा आपल्याला वेळ दिलेला आहे. त्यात आपल्याला हा OTP टाकायचा आहे. तर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आला असेल अमोल. अमोल बघा आला का. 513888. अर्थात तुमचं आधार कार्डला हा नंबर रजिस्टर आहे. हे देखील व्हेरीफाय झालेला आहे. या ठिकाणी त्यांनी एक हे दिलेले आहे की
माझी जी संपूर्ण माहिती मी दिलेली आहे ती पूर्ण ऑथेंटिक आहे अशी तुमची या ठिकाणी म्हणजे ई-केवायसी जसं आपण म्हणतो त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आपल्याला. आणि पुन्हा तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर अमोल, आता तुमचा एन्युमरेशन फॉर्म भरून झालेला आहे. सबमिट या बटनावर आपण क्लिक करतो आहे. प्रोसेस होत आहे आणि थोड्याच वेळात तुमचा जो फॉर्म आहे तो भरून होणार आहे. तर ही प्रोसेस होत आहे. अशा पद्धतीने अमोल, तुमचा जो फॉर्म आहे तो भरून झालेला आहे आणि आता तुम्ही मतदान करू शकता, कारण तुमचं जे वोटर आयडी आहे ते ऑनलाईन या ठिकाणी तुम्हाला मिळालेलं आहे. तर प्रेक्षक, छोटीशी अजून एक अधिक माहिती तुम्हाला द्यायची आहे की हे जे तुमचं वोटर आयडी आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता किंवा फोटो घेऊ शकतात आणि हे जे वोटर आयडी आहे हे तुम्हाला आता लाईफ टाईम कामात येणार आहे. तर अशा पद्धतीने डाउनलोड सुद्धा तुम्ही करू शकतात अमोल. तर धन्यवाद अमोल, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि अशा पद्धतीने तुमचं कार्ड देखील या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर मतदार यादीतील आपली जी माहिती आहे किंवा आपलं जे नाव आहे ते अचूक राहण्यासाठी निवडणूक आयोगाने SIR ही मोहीम राबवलेली आहे. तरी आपण देखील आता या मोहिमेत सामील होऊन जास्तीत जास्त जो SIR ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरण्याचं आवाहन तुम्हाला शहर मुंबईच्या माध्यमातून आम्ही करतो. तर आता आपण हे संपूर्ण प्रात्यक्षिक समजून घेतलेलं आहे आणि अगदी सोपं असं हे आहे. तर तुम्हीही जास्तीत जास्त ऑनलाईनचा वापर करा, कारण BLO तुमच्या दारी येतीलच आणि ऑफलाईन फॉर्म भरून घेतील, पण भविष्यात काही चुका टाळण्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने जर हा फॉर्म भरून घेतला तर ते आपल्यासाठी अधिक सोयीस्कर देखील असणार आहे. तर लोकशाही बळकट करण्यासाठी आपण देखील एक पाऊल पुढे येणं गरजेचं आहे. आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी शहर मुंबईला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक चॅनलला देखील फॉलो करा.